नमस्कार, चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। अशी तवा फ्राय कलेजी तुम्हीही करून बघा, खूपच भारी लागते। इथे कढीपत्ता घेतलाय, हा बारीक चिरून घ्यायचा आहे। लसूण आणि अद्रक थोडं जाडसर चेचून घ्यायचंय। मिरच्या 2-3 तुकडे असे करून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे। इथे तवा गरम झालाय, याच्यावर आपण 4-5 चमचे तेल घालूया। इथे 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतल्यात, ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। इथे गोल्डन ब्राउन होईपर्यंत लसूण आपण तळून घेतलाय, आता हा काढून घेऊया। ते मी कलेजी 2-3 वेळा धुवून घेतले, पण कलेजी मध्ये पाणी राहतं म्हणून मी ती चालणीमध्ये नितळत ठेवलेली। आता ही तेलामध्ये टाकून घेऊया। कलेजी तेलात टाकल्याच्या नंतर 2 मिनिटं लांब राहा, कारण त्याच्यातलं पाणी उडतं। इथे गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि ही 5 मिनिटं परतवून घेऊया। इथे हाय फ्लेमवर कलेजी परतवल्यामुळे त्याच्यातलं पाणी ड्राय झालंय। आता आपण त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकूया। इथे बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता टाकते। इथे गॅसची फ्लेम मीडियम केले आणि आपण हा लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेला तो टाकूया। छोटा चमचा लाल तिखट टाकूया। एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकूया। एक टेबलस्पून धने पावडर टाकूया। थोडीशी हळद टाकूया। थोडीशी मिरी पावडर टाकूया। चवीप्रमाणात मीठ टाकूया। चिरून घेतलेल्या मिरच्या टाकूया। आता हे छान एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेऊया। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया। इथे अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया। इथे आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आता आणि हे छान 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजवून द्यायचं। गॅसची फ्लेम मंद ठेवून ही छान खालीवरती परतवून घेऊया। आता आपण तळून घेतलेलं लसूण वरून टाकूया। आता ही आणखी आपण 1-2 मिनिटं परतवून घेऊया। आपण अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकलेली, पण आता परत वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता ही छान परतवून झाले, आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटात तवा फ्राय कलेजी तयार होते। तुम्ही ही कलेजीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।